श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला 9 मुलांकाबद्दल सांगणार आहे। या मुलांकाच्या सिरीजमध्ये 9 हा मुलांक हा आपल्या शेवटचा मुलांक आहे आणि याबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती देणार आहे। 9 मुलांक म्हणजे ज्या लोकांचा जन्म 9, 18 आणि 27 या तारखेला झालेला असतो अशा लोकांचा मुलांक हा 9 असतो। मग ही 9 मुलांकाची लोक कशी असतात, यांचा स्वभाव कसा असतो, यांचं करिअर कोणत्या क्षेत्रामध्ये हे उंच भरारी घेऊ शकतात, यांचं करिअर कसं जातं, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। यांनी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओत बघणार आहोत। तर चला बघूया 9 नंबर मुलांक 9 म्हणजे बघा, मंगळ या ग्रहाला रूल करत असतो। मंगळ हा लालबुंद असा ग्रह आहे। आपल्या लक्षात येईल की मंगळ ग्रह म्हणजे रक्ताशी संबंधित आपल्याला सांगता येईल। मंगळ म्हणजे लाल म्हणजे आपल्याला माहिती आहे रागाचं प्रतीकच आपण म्हणतो, रागामध्ये आपण लालबुंद होतो नाही का। मग हे लोक देखील अशीच असतात, खूप रागीट अशी स्वभावाची ही लोक असतात आणि यांच्यामध्ये खूप तापट स्वभावाची देखील असतात। ॲग्रेशन खूप जबरदस्त यांच्यामध्ये भरलेलं असतं। आणि सेनापती आहे मंगळ हा ग्रह, सेनापती आहे। सेनापती म्हटल्यानंतर त्याला कोणतंही काम असं डिसिप्लिन मध्ये, अनुशासन मध्ये लागत असतं। म्हणजे सांगता येईल की आपल्याला ही लोक देखील खूप डिसिप्लिन आणि अनुशासित असतात। आपलं करिअरच्या बाबतीत त्यांचं सांगायचं झालं तर करिअरमध्ये हे पोलीस क्षेत्रामध्ये जाऊ शकतात, स्पोर्ट्समॅन होऊ शकतात। यांच्यामध्ये एवढी एनर्जी असते की ती एनर्जी त्यांनी जर या क्षेत्रामध्ये घालवली किंवा दाखवली तर यांची प्रगती 100% होत असते। आणि आपल्याला सांगता येईल की आपल्या सेलिब्रिटीजमध्ये सलमान खान हा 9 या ग्रहाने रूल होतो, 9 या मुलांकाने रूल होत असतो। आपल्याला माहिती आहे की ते खूप चॅरिटी देखील करतात। त्याचप्रमाणे त्यांचं ॲग्रेशन सुद्धा आपण पाहिलेलं आहे, राग आला तर ते कुणाला सोडत सुद्धा नाही। त्याचप्रमाणे ही लोक असतात, खूप रागीट अशी स्वभावाची असतात आणि रागीट स्वभावामुळे मॅरिड लाईफ मध्ये सुद्धा यांना थोडेसे आपल्याला प्रॉब्लेम बघायला मिळतील। पण खूप प्रेमळ देखील असतात, फक्त त्यांचं प्रेम ते वरून दाखवत नसतात। राजकारण क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे हे काम करू शकतात। जर आपण माझ्या गोष्टीशी रिलेट केला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। आणि असेच पुढे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, कोणता एखादा विषय असेल तुम्हाला जर वाटत असेल की मी त्या विषयावर बोलावं किंवा सांगावं तर मी 100% तो व्हिडिओ घेऊन येईन। फक्त मला तुम्ही कमेंट करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।